महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी धाराशिवमधील शेतकरी आक्रमक झालेत। जमिनीला योग्य भाव द्या, अन्यथा महामार्गाचं काम बंद पाडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यातील अनेक गावातील जमिनी संपादित केल्या गेल्यात, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जागेला योग्य भाव दिला नसल्याचा आरोप केला जातोय। शेती हा एकच पर्याय आहे। आमचं उपजीविकेचं मुख्य साधन शेती आहे। ती जर शेती या महामार्गामध्ये गेली तर आमचे सगळे संसार उघड्यावर येणार आहेत। त्यामुळे आमची राज्य सरकारला आणि सरकारला एकच विनंती आहे की हा शक्तीपीठ गोवा महामार्ग राष्ट्र निर्माणासाठी जरी केला तरी आतापर्यंत शेतकऱ्यांनी देशाला तारलेला आहे। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। त्याला विचारात घेतल्याशिवाय जो काही मोबदला देणार आहेत ते त्यांच्या नियमानुसार तो ठरवू नये। शेतकऱ्यांना समोरासमोर बैठकीत बोलून जो काही त्याचा योग्य मोबदला असेल तो देण्यात यावा। हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये शेकडो वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव पार पडला आणि या रथोत्सवासाठी हजारो भाविक औंढा नागनाथ येथे दाखल झाले। या रथोत्सवासाठी फुलांच्या माळा आणि दिव्यांनी रथाची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती आणि या रथात नागनाथाची मूर्ती ठेवून मनोभावे पूजा करण्यात आली आणि त्यानंतर रथाला 5 प्रदक्षिणा घालण्यात आल्या। या रथोत्सवामध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेतला।